रक्तस्राव होत असलेली कोणी एक बाई सगळी उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून कुणाकडून सुद्धा काय होईना. आज असे पेशंट बरेच भरलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी मी प्रार्थनेला जातो तिथे एक प्रश्न विचारतो त्यांना, किती जण बरे आहात, प्रभूमध्ये चांगलं ठणठणीत जीवन आहे. येशूमध्ये आल्यानंतर ज्या वेळेला विचारतो त्यावेळेला कमकुवत कुठं तरी एक 4-5 जणांचा हात वर येतो. 200 लोक असतात पण त्याच्यातल्या 4-5 जणांचा हात वर येतो आणि बाकीच्या सगळ्यांचा हात खाली असतो, कारण त्यांना दैवी आरोग्य मिळालेलं नाही. बायबलचं वचन सांगते, जर येशूनं बरं करायला सुरुवात केलं तर एक व्यक्ती सुद्धा मंडळीमध्ये दुखनाईत राहणार. एक व्यक्ती सुद्धा मंडळीमधला हॉस्पिटलमध्ये जाणारा राहणार नाही. मला तुम्हाला खरोखर सांगायचं आहे, जर तुम्ही येशूचे लोक आहात तर तुम्हाला कंटिन्यू गोळ्यांवर येशू ठेवणार नाही. तुमचं जीवन वचनातून येत आहे. कशातून येत आहे? हालेलुया, हालेलुया. आम्ही कशाने जगतो असं बायबलचं वचन सांगते? प्रभूच्या मुखातून निघणाऱ्या, हालेलुया. आणि काय म्हटले पहा, वाचा. आणि 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली कोणी एक बाई सगळी उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून कुणाकडूनही निरोगी होईना. ती गेली, एकाकडे गेली. हा दवाखाना चांगला वाटला, नाव ऐकलं होतं, तिथं गेलो. 1 महिना 2 महिना 6 महिने उपचार घेतला, तेवढ्यापुरतं बरं वाटलं पण पूर्ण काय बरं झालं नाही. लगेच दुसऱ्या दवाखान्याचं नाव मला कोणीतरी सुचवलं, तिथं गेलो, तिथं सुद्धा पैसा घातला, तिथं सुद्धा झालं नाही. तिसऱ्या दवाखान्यात गेलो, तिथं सुद्धा पैसा घातला, तिथं पण झालं नाही. असं दवाखाने फिरत 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 5 वर्ष निघून गेली, 4 वर्ष निघून गेली, 10 वर्ष निघून गेली, पण रिपेअर व्हायला तयार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून काय म्हटले पहा, वाचा. तिने त्याच्या पाठीमागे येऊन, ती व्यक्ती येशूच्या पाठीमागे आली आणि काय म्हणते, ती व्यक्ती, रोगी व्यक्ती दवाखान्याकडे आता गेली नाही. आता कुठं आल्या? कारण आता पैसा संपलाय. आता काय झालं? हालेलुया. माणूस येशूच्या जवळ कधी येतो? ज्यावेळी पैसा संपतो त्यावेळेला येशूच्या जवळ येतो. कंगाल होतो त्यावेळी येशूच्या जवळ येतो, कारण आता नव्याने दवाखान्यात जायला त्याच्याजवळ काही नाहीये. आणि ज्यावेळी तो कंगाल होतो येशूच्या जवळ येतो, विश्वासाच्या द्वारे येशूच्या मागं काय करू लागतो? कारण आता ऑप्शन नाहीये, ऑप्शन नाही माझ्याजवळ. मग येशूच्या जवळ आलो आणि येशूच्या जवळ येऊन आता तो म्हणत असतो, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. आता काय सांगाल ते सगळं ऐकायला तयार आहे. तेवढ्यापुरतं मी ह्याच्यातून काय झालं पाहिजे? मी बरं झालं पाहिजे. मागणी फक्त एकच आहे, मी बरं झालं पाहिजे. चल, येशू तुला बरं करायला समर्थ आहे. आपलं जीवन येशूला द्यायला तयार आहेस काय? आपलं जीवन येशूच्या स्वाधीन करायला तयार आहेस काय? हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून पहा त्या ठिकाणी काय लिहिले, वाचा. तिने त्याच्या पाठीमागे येऊन वस्त्राच्या काठाला स्पर्श केला आणि लागलीच. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गोळ्या खाऊन बरी झाली नाही, कशाला स्पर्श करून बरी झाली? येशूच्या वस्त्राच्या. जे औषधात नव्हतं ते कशात होतं? येशू, कुठं मिळतात असले वस्त्र? मला सुद्धा भेटतील का? हे प्रभू, असे वस्त्र मला भेटतील का? होय, प्रभू काय म्हणेल? होय माझ्या मुली, होय माझ्या मुला, तसाच एक झरा तुझ्यासाठी बनवलेला आहे. तो झरा मी तुझ्यासाठी ठेवलेला आहे, त्याला तारणाचं वस्त्र म्हणतात. त्या बाईने
येशूच्या वस्त्राला स्पर्श करताच तिचा रोग काय झाला? कारण त्या वस्त्रात सामर्थ्य होते. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ज्यावेळी तुम्ही पवित्र आत्म्याची मागणी कराल, ज्यावेळी तुम्ही पूर्ण पश्चाताप कराल, ज्यावेळी आपलं जीवन प्रभूला समर्पित कराल, त्या दिवसानंतर काही दिवस गेले, परमेश्वराचा झगा तुमच्यावर घातला जाईल, तारणाचं वस्त्र तुमच्यावर उतरलं जाईल. आणि ते जे तारणाचं वस्त्र आहे ते देवाच्या सामर्थ्याने भरलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळी ते तारणाचं वस्त्र तुमच्यावर घातलं जाईल, पहिलं मुख्य काम हेच होणार. कोणताही रोग असू दे तुम्हाला, ज्या दिवशी तुमचं तारण होईल त्या दिवसापासून तुमचा रिपोर्ट बदललेला असणार, तुमचा रोग निघून गेलेला असणार. तारणावर डिपेंड आहे. हालेलुया. कशावर डिपेंड आहे? तारणावर. तो झगा तुमच्यावर घातलं जाणं गरजेचं, कारण त्या झग्यात देवाचं सामर्थ्य. झग्यात काय आहे? हालेलुया. आणि त्या सामर्थ्याने भरलेला झगा जर तुमच्यावर आला तर काय होईल? झगा उतरण्याच्या आधी व्यक्ती रोगी होता, पण आता जर तो सामर्थ्याने भरलेला झगा जर तुमच्यावर आला तर काय होईल? व्यक्ती रोगी राहील काय? व्यक्ती बाधित राहील काय? हालेलुया, हालेलुया. कमतरता कशाची आहे ही गोष्ट कळते का? बघा, कमतरता आहे जाग्याची, कमतरता आहे वस्त्राची, कमतरता आहे देवाच्या सामर्थ्याची. माझा विश्वास आहे देवावर, ही गोष्ट खरी आहे. तुमच्या सर्वांचाही ईश्वर विश्वास आहे.